पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. वाचक विद्या पाटील. प्रकरण 21. घटना समितीत प्रवेश. आपल्या राष्ट्राची घटना तयार करण्याची कामगिरी माझ्या शिरावर आली हा एक अनन्य प्रकार होय. भारताची घटना तयार करण्यासाठी घटना समिती भरली त्यावेळी माझी काय दशा होती हे आपल्याला माहीत असेलच. 1946-47 साली झालेल्या निवडणुकीत शे का फेचा पराजय झाला होता. या पराभवाबद्दल लाज वाटण्याचे काहीच कारण नाही. कारण निवडणुकीच्या वेळी सारे हिंदुस्थान राष्ट्र एका बाजूला होते व आपला पक्ष दुसऱ्या बाजूला होता. एका बाजूला प्रबळ अशी राजकीय संघटना होती व दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याक अस्पृश्य समाज. अस्पृश्यांना या संघटनेशी सामना द्यावायचा होता. अर्थात पराजय होणे हेच आपले भवितव्य होते. परंतु पराजय झाल्यानंतर थांबून चालणार नव्हते. आपल्या लोकांचा कोठून तरी घटना समितीत शिरकाव करून घ्यायचा होता. अस्पृश्य समाज ही हिंदुस्थानातील एक स्वतंत्र जमात आहे अशा ब्रिटिश लोकांनी अनेक घोषणा केल्या. परंतु कॅबिनेट मिशनने आपल्या योजनेत अस्पृश्य समाजाचा थोडा देखील नामनिर्देश केला नाही. अस्पृश्य समाजाला त्यांनी वगळले. त्याचवेळी मी घटना समितीमध्ये जाण्याचा निश्चय केला. अस्पृश्य समाजाच्या कल्याणासाठी माझे घटना समितीत जाणे अत्यंत जरूर होते. मी घटना समितीमध्ये निवडून येऊ नये म्हणून काँग्रेसने सर्व ठिकाणी कुलपे लावली. महाराष्ट्रात जी काही थोडी माणसे आहेत त्यामध्ये नामांकित म्हणून माझी गणना होणार नाही असे म्हणणारा माणूस मूर्ख असला पाहिजे. घटना समितीच्या निवडणुकीसाठी तुम्ही उभं राहा म्हणून मिस्टर जयकर यांना काँग्रेसने पत्र धाडले. मिस्टर मुन्शींना बोलविण्यात आले आणि पुष्कळांना आमंत्रणे निमंत्रणे धाडली. इतक्या सुवासिनींमध्ये मला देखील त्यांनी कुंकू लावायच पाहिजे होते. परंतु मला कसे तरी रांडव करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. म्हणून मी बंगल्यामध्ये सुखाने नांदावयास गेलो. त्या ठिकाणी कुणी महार नसताना देखील मी निवडून आलो हे माझ्या शत्रूंनी पक्के ध्यानात ठेवावे. अस्पृश्यांचे राजकीय हक्क घटना समितीवर मांडण्याची संधी आपल्या प्रतिनिधींना सापडावयास पाहिजे होती. हा अत्यंत बिकट प्रश्न होता. काँग्रेस व शे का फे यांच्यात कडवा विरोध असल्यामुळे या पक्षाचा प्रवेश घटना समितीत होऊ देता कामा नये असा निश्चय काँग्रेसने केला होता. काय वाटेल ते करून मला घटना समितीत जाणे काँग्रेस पक्षाने अशक्य केले होते. अखेरीस बंगाल प्रांतातून आत जाण्याचा मार्ग मी शोधून काढला आणि तेथे गेलो. अस्पृश्य वर्गाचे हक्क तेथे मांडता यावेत, त्यांना हिंदूंच्या राज्यात काही सवलती प्राप्त व्हाव्यात एवढाच माझा मर्यादित उद्देश होता. राष्ट्राची घटना आपण करावी अशी माझी महत्वाकांक्षा नव्हती आणि जेथे मला समितीचे सभासद होणेही दुरापास्त होते तेथे मला काही अधिकार गाजविता येईल अशी कल्पना करणेही शक्य नव्हते. कोणाही माणसाला आत येऊ देऊ पण डॉक्टर आंबेडकरांना आत घेणार नाही असे ठरविण्यात आले होते. घटना समितीचे दरवाजे मला बंद होतेच, परंतु त्याबरोबर खिडक्याही बंद करून घेण्यात आल्या होत्या. आजूबाजूच्या भोकेही बुजविण्यात आली होती. परंतु आपल्या सौभाग्यामुळे आणि परमेश्वराच्या कृपेमुळे मला आत पाऊल टाकता आलेच. विधी घटना अशी की ज्याला आत येऊ न देण्याचा निश्चय केला होता त्याच्या शिरावर ही मोठी जबाबदारी टाकण्यात आली. झाली ही गोष्ट अत्यंत सुदैवाची झाली. कारण अशा प्रकारची महान कामगिरी करण्याची संधी मनुष्यमात्राला क्वचितच प्राप्त होते. ही गोष्ट मला भूषणावह आहे, तशीच ती आपल्यालाही भूषणावह आहे. तसे पाहिले तर मी यात विशेष असे काही केलेले नाही. परंतु या कार्यामुळे एक गोष्ट मात्र संबंध हिंदू जनतेला पूर्णपणे पटली आहे. गेली 20 वर्षापर्यंत माझ्यावर नाना प्रकारचे आरोप करण्यात येत होते. मी व माझा पक्ष अराष्ट्रीय आहे, इंग्रजांचा साथीदार आहे, मुसलमानांचा बगलबच्चा आहे अशा प्रकारचे धादांत खोटे आरोप माझ्यावर करण्यात येत होते. त्या लोकांची आता आम्ही तसे नाही ही खात्री पटलेली आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट झाली. 20 वर्षे आमच्या पक्षास जो कलंक लागला होता तो धुतला गेला. म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हेही प्रत्येकाने आपले परम कर्तव्य मानले पाहिजे. या देशाची सामाजिक, राजकीय आणि धार्मिक उत्क्रांती आज न उद्या होणार याबद्दल मला मुळीच संशय वाटत नाही. आज राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या एकमेकांपासून आपण विभागलो गेलो आहोत हे मी जाणतो. एकमेकांशी सध्या आपण लढत आहोत. एक लढाऊ छावणीचा मीही एक नेता आहे. असे जरी असले तरी योग्य वेळ आणि परिस्थिती येताच हा प्रचंड देश एक झाल्यापासून कधीही राहणार नाही. जगातील कोणतीही शक्ती त्याच्या ऐक्याच्या आड येऊ शकणार नाही. या देशात इतक्या जाती आणि इतके पंथ असूनही आपण सारे लोक कसे ना कसे तरी एकत्र होऊच होऊ याविषयी माझ्या मनात मुळीच संशय नाही. देशाची फाळणी करावी अशी मुस्लिम लीगची आज मागणी असली
तरी एक दिवस असा उगवेल की अखंड हिंदुस्थान हा सर्वांच्या कल्याणाचा आहे, असे मुसलमानांना आपणहून वाटेल. देशाच्या अंतिम ध्येयाबद्दल मला शंका वाटत नाही. पण देशातील विविध जातींच्या संमिश्र समुदायाला एका निश्चयात आणि सहकार्याने ऐक्याच्या मार्गावर कसे चालवायचे हा खरा प्रश्न आहे. देशातील सर्व पक्षांना आणि समाजांना त्यामध्ये सामील होण्याची उत्सुकता वाटावी म्हणून त्यांना खुश करण्यासाठी काही मागण्या बहुसंख्य पक्षाने मान्य केल्या तर मुत्सद्देगिरीचा तो महान विक्रम होईल. जनतेला भेडसावणाऱ्या घोषणा आपण सध्या बाजूला ठेवू. आपल्या विरोधकांच्या पूर्वग्रहांनाही आपण सवलती देऊ. पण काय वाटेल ते करू. पण सर्वांना या मोर्चामध्ये दाखल करून घेऊ. मोर्चा एकदा चालू झाला की तो निश्चयाने ऐक्याकडेच जाणार. आपल्याबरोबर ज्यांना येण्याची इच्छा नाही त्यांनाही पुढे नेता येईल अशी शक्यता आपण निर्माण करू. माझे स्वतःचे मत विचाराल तर गटबाजीची योजना मला आवडत नाही. 35च्या कायद्याने निर्माण केलेल्या केंद्रापेक्षाही देशाचे मध्यवर्ती केंद्र अधिक बळकट असावे अशा मताचा मी आहे. गेली 150 वर्ष देशाचे मध्यवर्ती सरकार बलिष्ठ होत गेलेले आहे. त्याबद्दल मला आदर आणि कौतुक वाटते. हे मध्यवर्ती सरकार दुबळे करण्याला काँग्रेसने का संमती द्यावी हे मला कळत नाही. काँग्रेस आणि लीग यांची तडजोड घडवून आणण्यासाठी मला पुन्हा प्रयत्न करावयास हवा. ही बाब इतकी महत्वाची आहे की मानापमानाचा प्रश्न दोन्ही पक्षांनी बाजूला ठेवावा. जनतेचे भवितव्य ठरवित असताना पक्षांना आणि पुढाऱ्यांना कसले महत्व. या पक्षापुढे 3 मार्ग मोकळे आहेत: शरणागती, युद्ध किंवा तह. युद्धाची भाषा सध्या पुष्कळच बोलू लागलेली आहेत. पण लढाई करून या देशातील राजकीय प्रश्न मिटवण्याची कल्पना ऐकून माझ्या अंगावर शहारा येतो. हे युद्ध आपल्याला ब्रिटिशांविरुद्ध करावे लागेल असे पुष्कळांना वाटते. पण मी आपल्याला निश्चयाने सांगतो की हे युद्ध झाले तर ब्रिटिशांविरुद्ध होणार नसून मुसलमानांविरुद्ध होईल. कदाचित ब्रिटिश आणि मुसलमान या दोघांच्याही विरुद्ध झगडावे लागेल. मुसलमानांना जिंकून किंवा आपण केलेली घटना त्यांच्याविरुद्ध लादून हा प्रश्न मिटणार नाही. कारण तसे केल्याने एकसारखे त्यांच्याशीच लढत राहावे लागेल. बर्क म्हणतो त्याप्रमाणे सत्ता देणे सोपे असते पण शहापण देणे अवघड आहे. आपण आपल्या वर्तनाने असे दाखवूया की देशातील सर्व विभागांना आपल्याबरोबर येऊन ऐक्याच्या मार्गावरील मोर्चात चालायला लावण्याची सत्ता जशी आपल्याजवळ आहे तसे शहाणपणही आपल्याजवळ आहे. प्रकरण 22. घटनेवरील शेवटचे भाषण. तारीख 1 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक झाली. त्या तारखेकडे पाहिले तर आज घटना समितीच्या कार्यास 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस पूर्ण होतात. या काळात घटना समितीची एकूण 11 अधिवेशने झालीत व ते सर्व मिळून 165 दिवस होतात. तारीख 29 ऑगस्ट 1947 रोजी घटना समितीने मसुदा समितीची निवड केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे तारीख 30 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा कमिटीची पहिली बैठक घेण्यात आली. तेव्हापासून मसुदा कमिटीचे कामकाज 141 दिवस चालले. या मूळ घटना मसुद्यात एकूण 395 कलमे व 8 परिशिष्टे आहेत. खरे अधिक चांगल्या गोष्टीचा शोध करून ती निवडून घेणे ही अभिनंदनीयच गोष्ट समजली पाहिजे आणि त्याबद्दल मसुदा समितीचा मोठा अभिमान वाटतो. स्वतःच्या सदोष उपसूचना मागे घेऊन त्याच्या जागी अधिक चांगल्या उपसूचना स्वीकारण्याचे धैर्य मसुदा समितीने दाखविले नसते तर मसुदा कमिटी कर्तव्यच्यूत ठरून तिजवर लटक्या अंकाराचा आरोप आला असता. एका व्यक्तीचा अपवाद सोडल्यास सर्व सभागृह मसुदा कमिटीच्या कार्याचे गुणग्रहण करते. याबद्दल मला मोठा आनंद वाटतो. आपल्या कार्याचा गौरव अखिल सभागृह एवढ्या मोकळेपणाने करते याबद्दल मसुदा कमिटीचे धन्यता वाटत असेल अशी मला खात्री वाटते. घटनासभेच्या सदस्यांनी व मसुदा कमिटीच्या माझ्या सहकारी मित्रांनी व्यक्तिशः माझ्यावर जो अभिनंदनाचा वर्षाव केला त्याबद्दल मी एवढा सद्गदित झालो आहे की माझी कृतज्ञता व्यक्त करण्यास माझजवळ पुरेसे शब्दही नाहीत. घटनासभेत शिरतेवेळी अस्पृश्य समाजाचे हितसंबंध रक्षणाच्या हेतूपलीकडे दुसरा हेतू माझ्या मनात नव्हता. घटनासभेतील अत्यंत महत्त्वाचे कार्य करण्यासाठी माझी निवड करण्यात येईल अशी मला चुकूनही कल्पना नव्हती. मसुदा कमिटीत मला घेण्यात आले तेव्हा मला आश्चर्य वाटले होते आणि जेव्हा मसुदा कमिटीचा चेअरमन म्हणून माझी निवड करण्यात आली तेव्हा तर आश्चर्याचा कळसच झाला. माझ्यापेक्षा मोठे, अधिक लायकदार व वाकबबार असे लोक मसुदा कमिटीत होते. सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांचा उल्लेख यासंबंधी मला करावासा वाटतो. तरीही घटना समितीने मजवर एवढा विश्वास ठेवून त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडले आणि देशाची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. घटना तयार करण्यासंबंधी
माझा जो गौरव केला जातो त्याचा मी एकटाच मानकरी नाही. भारत सरकारचे घटनात्मक सल्लागार सर बी.एन. राव यांनाही घटनेचे काही श्रेय दिले पाहिजे. त्याचप्रमाणे घटनेच्या श्रेयाचा काही हिस्सा मसुदा समितीच्या सभासदांनाही दिला पाहिजे. तथापि यांच्यापेक्षाही अधिक श्रेय सरकारचे प्रमुख ड्राफ्ट्समन श्री एन मुखर्जी यांना दिले पाहिजे. अगदी गुंतागुंतीच्या सूचना सोप्या पण कायदेशीर भाषेत उतरवून घेण्याचा त्यांचा कोणी हात धरेल असे मला वाटत नाही. मुखर्जी यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांचाही उल्लेख मला टाळता येत नाही, कारण कधीकधी मध्यरात्रीपर्यंत त्यांना काम करावे लागत होते हे मला स्वतःला माहीत आहे. तथापि एकाच पार्टीच्या हुकूमतीखाली राहून सर्वजण जमले असते तर घटना समितीचे कामकाज अगदीच नीरस व कंटाळवाणे झाले असते. परंतु सुदैवाने घटना सभेत काही बंडखोरही होते, त्यांचेही मी आभार मानतो. भारतीय घटनेमागील काही मूलभूत तत्वे विशद करण्याची मला जी संधी मिळाली ती या बंडखोर विरोधामुळेच. शेवटी अध्यक्ष महाराज, मी आपलेही आभार मानतो. घटना समितीच्या सभासदांच्या बाबतीत आपण दाखविलेले सौजन्य अविस्मरणीय राहील. कायदेशीरपणाच्या आडोशाखाली घटना तयार करण्याचा अडथळा आणू देण्यास आपण परवानगी दिली नाही, याबद्दल मी विशेष आभारी आहे. घटनेच्या गुणावगुणांमध्ये मी शिरू इच्छित नाही. घटना राबविणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी बद्ध रुपयाप्रमाणे ठरणार. त्याचप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारकच ठरेल. घटनेचा धिक्कार विशेष करून कम्युनिस्ट व सोशलिस्ट पार्ट्यांकडून करण्यात येतो. घटनेचा धिक्कार ते का करीत असावेत? ही घटना खरोखरच वाईट आहे म्हणून ते धिक्कार करतात काय? मुळीच नाही. हुकुमशाही तत्वावर आधारलेली घटना कम्युनिस्ट पार्टीस हवी आहे. ही घटना पार्लमेंटरी लोकशाहीच्या तत्वावर आधारलेली आहे म्हणून तिचा ते निषेध करतात. सोशलिस्टांना दोन गोष्टी हव्या आहेत. पहिली गोष्ट ही की जर ते सत्तेमध्ये येऊ शकले तर भरपाईशिवाय त्यांना राष्ट्रीयकरणाचे स्वातंत्र्य हवे आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना अनिर्बंध असे व्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क हवे आहेत. घटना दुरुस्त करण्यासंबंधी जी तरतूद करण्यात आली आहे तीचकडे कोणीही लक्ष पुरवावे. ही शेवटची घटना आहे असा शिक्कामोर्तब तिजवर केलेला नाही. याउलट घटनेमध्ये सुधारणा करण्यासाठी सहज वळणाची तरतूद केलेली आहे. या परिस्थितीतील कोणत्याही राष्ट्राच्या घटना कमिटीने सुधारण्यास एवढी सुलभ अशी घटना तयार केली असल्याचे कोणीही सिद्ध करावे असे माझे आव्हान आहे. शांततेच्या काळात केंद्र सरकारचे अधिकार उपयोगात आणले जावायचे नाहीत. त्यांचा उपयोग फक्त आणीबाणीच्या काळापुरताच केला जावा असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी केंद्र सरकारला जादा अधिकार देण्याचे टाळता येणे शक्य आहे काय? ज्यावेळी आणीबाणीची परिस्थिती उत्पन्न होते त्यावेळी नागरिकांची निष्ठा घटक राज्यांऐवजी संघराज्याकडे असली पाहिजे असे बहुसंख्य लोकांचे मत आहे. कारण सामायिक ध्येयाकरता राष्ट्र संरक्षणाकरता संघराज्यच कार्य करीत असते आणि म्हणूनच आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगात आणण्याकरता जादा अधिकार केंद्र सरकारला देणे समर्थनीय ठरते. या ठिकाणी मी माझे भाषण संपविले असते, परंतु राष्ट्राच्या भवितव्यासंबंधीच्या विचाराने माझे मन इतके भरून गेले आहे की त्यासंबंधीचे माझे मत या प्रसंगी व्यक्त करणे जरुरीचे आहे असे मला वाटते. भारत 26 जानेवारी 1950ला स्वतंत्र होईल. या स्वातंत्र्याचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य रक्षण करील की पुन्हा गमावून बसेल? हा माझ्या मनात पहिला प्रश्न उभा राहतो. देशाच्या भवितव्याबद्दल मला जास्त चिंताक्रांत करणारा हा प्रश्न आहे. माझ्या मनाला जास्त जिची टोचणी लागली आहे ती गोष्ट ही की भारताने आपले जे स्वातंत्र्य पूर्वी एकदा गमावले ते हिंदुस्थानच्या काही रहिवाशांच्या कपटी कारस्थानामुळेच. हे सत्य हृदयाला असह्य वाटू लागते. ब्रिटिश लोक शीख राजांचा निपात करण्यात गुंतले होते तेव्हा शीखांचा प्रमुख सेनापती गुलाबचंद हा स्तब्ध बसला. ब्रिटिशांच्या तावडीतून राजपूत राजांना सोडविण्याचा त्याने काडीमात्र प्रयत्न केला नाही. 1857 मध्ये भारतातील बऱ्याच भागांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला असता शीख लोक स्वस्थ उभे राहून तमाशा बघ्या लोकांप्रमाणे बंडाचा सर्व देखावा पाहत होते. भारताच्या इतिहासात ज्या घडामोडी झाल्या त्यांची पुनरावृत्ती होईल की काय या प्रश्नाने माझे मन धास्तावून गेले आहे. जातीभेद आणि धर्मभेद हे आपले जुने पुराणे शत्रू आहेत. नवीन नवीन व निरनिराळी ध्येये पुढे ठेवून जे राजकीय पक्ष उत्पन्न झालेले आहेत व होणार आहेत त्यांची आपल्या जुन्या शत्रूंमध्ये भर पडणार आहे. पण एवढे मात्र खास की जर निरनिराळे पक्ष आपल्या देशापेक्षा
आपल्या मतप्रणालींना जास्त महत्त्व देतील तर आपले स्वातंत्र्य पुन्हा दुसऱ्यांदा संकटात सापडेल आणि कदाचित कायमचेच नष्ट होईल. असले संकट आपणावर येऊ नये यासाठी आपण सर्वांनी जय्यत तयारी ठेवली पाहिजे. आपल्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण प्राणपणाने करू असा आपण दृढनिश्चय केला पाहिजे. 26 जानेवारी 1950 रोजी भारत लोकसत्ताक होणार याचा अर्थ असा की लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी चालविलेले राज्य भारताला त्या दिवसापासून मिळेल. भारताच्या लोकशाही प्रणीत घटनेचे काय होणार? भारत ती घटना शाबूत ठेवील की पुन्हा नष्ट करील? ज्या देशात लोकशाहीचा फारसा उपयोग करण्यात आलेला नाही त्या देशात लोकशाही एक नवीन चीज मानली जाते. अशा देशांपैकी भारत हा एक देश आहे. अशा प्रकारच्या देशातील लोकशाही आपला कारभार चालवित असताना आपल्या जागेवर अधिष्ठित होण्यास हुकुमशाहीला आमंत्रण देण्याची शक्यता आहे. भारतात नवोदित झालेली लोकशाही आपले बाह्यांग शाबूत राखून ठेवू शकेल, परंतु ती व्यवहारात हुकुमशाहीला आपली जागा बळकविण्यास वाव देईल असा प्रकार घडवून येणे सर्वथैव शक्य आहे. लोकशाहीचे अस्तित्व आपल्याला टिकवायचे असेल तर माझ्या मते आपण पहिली जी गोष्ट केली पाहिजे ती ही की आपले सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. याचा अर्थ असा की क्रांतीचे घातपाती मार्ग वर्ज्य केले पाहिजेत. म्हणजे असे की कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह हे मार्ग आपण वर्ज्य केले पाहिजेत. लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपल्याला दुसरी जी गोष्ट करावयाची आहे ती ही की लोकशाहीचा झेंडा सतत उंच ठेवण्यास जे उत्सुक आहेत त्यांच्यासाठी जॉन ट्युअर्ट याने जो भयसूचक संदेश दिलेला आहे तो पाळणे ही होय. आपल्यातील एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याची सुमणे वाहू नयेत. ज्यांनी आयुष्यभर आपल्या मातृभूमीची सेवा केलेली आहे अशा थोर व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काही चूक नाही, परंतु कृतज्ञता व्यक्त करण्याला सुद्धा मर्यादा आहेत. या बाबतीत आयर्लंडचा देशभक्त डॅनियल ओकेनेल याने मार्मिकपणे म्हटले आहे की स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. शिलाचा बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञ राहू शकणार नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. या भयसूचक संदेशाची जरुरी इतर कोणत्याही देशापेक्षा भारत देशाला जास्त आहे. याचे कारण असे की भारताच्या राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्म्य पूजा ही भावना जितकी थैमान घालते तितकी ती जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घालीत नाही. एखाद्याने राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्म्य पूजा दाखविली तर ती त्या राजकीय पंथात हुकुमशाहीची सत्ता प्रस्थापित करील. लोकशाहीचे अस्तित्व अभंग राखण्यासाठी जी तिसरी गोष्ट आपल्याला करावयाची आहे ती ही की आपण राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी झटले पाहिजे. राजकीय लोकशाहीमुळे सामाजिक लोकशाहीचे अस्तित्व चिरंजीवी होऊ शकेल, एरवी नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची जीवनतत्वे होत. हे मान्य करणारी पद्धती. ही तत्वे त्रिवेणी संगमात ऐक्य साधून आणतात. ती एकमेकांपासून अलग केली तर लोकशाहीचे जीवनसत्व नष्ट केल्यासारखे होते. भारतातील सामाजिक परिस्थितीत दोन्ही तत्वांचा अभाव आहे हे मान्य करूनच आपण सामाजिक लोकशाही निर्माण करण्यास सुरुवात केली पाहिजे. या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे समता. सामाजिक बाबतीत पाहावयाचे तर आपल्या भारतातील समाजरचना चढती भाजणी व उतरणी भाजणीच्या तत्वावर उभारली असल्यामुळे काही जातींना उच्च दर्जा देण्यात आला आहे. 26 जानेवारी 1950 या दिवसापासून राजकीय बाबतीत आपल्याला समता मिळणार आहे, पण सामाजिक आणि आर्थिक बाबतीत आपल्यामध्ये असमता राहणार आहे. सामाजिक व आर्थिक बाबतीत समता प्रस्थापित करण्यासाठी टाळाटाळ आपण आणखी किती काळ करणार आहोत? ही टाळाटाळ आपण जर पुष्कळ काळ चालू ठेवली तर आपल्या राजकीय लोकशाहीचे जीवित धोक्यात ठेवूनच ही टाळाटाळ आपल्याला टिकविता येईल. ही परस्पर भिन्नतादर्शक परिस्थिती शक्य लवकर आपण नष्ट केली पाहिजे. नाहीतर या परिस्थितीबद्दल मनात धुसफुसत असलेले लोक या घटना समितीने प्रचंड परिश्रम घेऊन जी ही राजकीय लोकशाही निर्माण केली आहे तिचे तळपट आकाशात भिरकावून देतील. आपण बंधुभावाचे तत्व आचरणात पाळीत नाही. ही आपणामधील दुसरी उणीव होय.
अखिल हिंदी लोक हे परस्परांचे सख्खे भाऊ होत. ही सर्व हिंदी जनता एका जिव्हाळ्याची एकच एक जनता होय. अशी जी मनात भावना असते ती बंधुभावना या नावाने ओळखली जाते. सामाजिक जीवनात ऐक्याचे अमृत सिंचन जर कोणते तत्व करीत असेल तर ते बंधुभावाचे तत्व होय. राष्ट्र या पदाला पात्र होण्याची आपणाला खरोखर इच्छा असेल तर आपण या सर्व अडचणींना आपल्या मार्गातून दूर केले पाहिजे. कारण जेथे राष्ट्र अस्तित्वात असते तेथेच बंधुभाव उत्पन्न होऊ शकतो. बंधुभाव अस्तित्वात नसेल तर समता व स्वातंत्र्य यांच्या अस्तित्वाला काय अर्थ राहणार? आपणा भारतीय लोकांपुढे जे मोठे कार्य पडलेले आहे त्याबद्दल माझी विचारसरणी ही अशी आहे. ती काही जणांना पसंत पडणार नाही. भारतातील काही थोड्या लोकांनी राजकीय सत्ता गाजविण्याची मिरासदारी पुष्कळ काळ उपभोगली आहे. बाकीचे बहुजन लोक हे सत्ताधीश लोकांच्या आज्ञेत कसेबसे जीवन कंठणारे पददलित लोक होत. राजकीय सत्तेच्या मिरासदारीमुळे बहुजन समाजाला आपली सर्वांगीण उन्नती करून घेण्याची संधी कधीच मिळाली नाही. यामुळे मानव जीवनाचे महत्त्व काय याची जाणीव सुद्धा या बहुजन लोकांमध्ये उरलेली नाही. स्वतःचे व्यवहार स्वतःच चालवावेत असे त्यांना वाटते व त्यासाठी तसा अधिकार त्यांना पाहिजे आहे व तो मिळविण्यासाठी ते आता सिद्ध झालेले आहेत. बहुजन लोकांचा स्वाभिमान आता जागा झालेला आहे. त्यांच्यात स्वयंसिद्धपणाची जी ज्योत पेटलेली आहे तिचे रूपांतर वर्ग कलहात अगर वर्ग युद्धात होऊ देता कामा नये. तसे होऊ दिले तर बेकीचे पीक अमाप पिकेल. अशी स्थिती ज्या दिवशी उत्पन्न होईल तो देशाचा घातवार ठरेल. म्हणून लोकशाही सत्ता पद्धती व तत्वे पाळण्यात आली पाहिजेत. स्वातंत्र्य ही आनंददायक चीज आहे यात शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपणावर मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत हे आपण विसरता कामा नये. आतापासून पुढील काळात जर काही चुका झाल्या तर त्यांची जबाबदारी आपल्याला दुसऱ्यावर टाकता येणार नाही, तर ती आपण स्वतः स्वीकारली पाहिजे. लोकांच्यासाठी चालविलेले राज्य स्वीकारण्यास ते तयार आहेत. लोकांनी चालविलेले आणि लोकांसाठी चालविलेले राज्य या तत्वाची मूर्ती आपण ज्या घटनामंदिरात प्रस्थापित केलेली आहे ते घटनामंदिर आपणाला जर पवित्र वातावरणात सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या पुढील मार्गात कोणत्या अनिष्ट गोष्टीची धोंड पडून राहिलेली आहे हे समजावून घेण्यास आपण वेळ घालवता कामा नये. लोकांनी चालविलेल्या राज्यापेक्षा लोकांसाठी चालविलेले राज्य चांगले अशी जनतेत जागृती व्हावयास हवी. ही धोंड आपल्या मार्गातून दूर करण्यास आपण काडीचाही कसूर करता कामा नये. देशसेवा करण्याचा हा एकुलता एक मार्ग होय. याशिवाय दुसरा मार्ग मला तरी दिसत नाही. भारताच्या घटनेचा मी शिल्पकार आहे. मी जी घटना तयार केली ती पाली भाषेच्या उपस्थितीची योजना करून ठेवली आहे ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यावर गौतम बुद्धाच्या शिकवणुकीतील पहिले चरण धम्मचक्र प्रवर्तनाचे घातले असून ते मी ब्रह्मदेशाचे अध्यक्ष डॉक्टर G.P. माबासेकर यांच्या दृष्टोत्पत्तीस आणले आहे. हे पाहून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय पार्लमेंटच्या निशाणावर अशोक चक्र हे भारत सरकारचे प्रतीक म्हणून घटनेत मान्य करून घेतले आहे. हे सर्व करताना मला हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन व पार्लमेंटच्या इतर सभासदांचा विशेष विरोध झाला नाही. इतके स्पष्ट आणि मुद्देसूद विवेचन मी पार्लमेंटमध्ये केले होते. प्रकरण 23 आजारपण व दुसरे लग्न. माझ्या बाबतीत सांगावायचे तर मी दिल्लीला आजारी अवस्थेत गेलो आणि त्याच अवस्थेत परत आलो. आजच डॉक्टर मंडळींनी माझी प्रकृती तपासली. त्यांनी रक्ताची तपासणी केली. माझी प्रकृती निश्चितपणे अधोगतीस लागली असावी अशी त्यांना भीती वाटली. अर्थात याची आपण चिंता करू नये. पडत्या काळात मी सावरून उभा आहे. आपल्या समाजाला जोपर्यंत माझ्या अस्तित्वाची आवश्यकता आहे तोपर्यंत मी जगेन अशी मला खात्री वाटते. माझा हा दृढ आशावाद मला माझ्या कमकुवत प्रकृतीमुळे निर्माण झालेल्या निराशेतून सांभाळतो. त्याचबरोबर मी परमेश्वराला अशी प्रार्थना करतो की अधिक नसले तरी आवश्यक तेवढे आयुष्य मला दे. दुसरी गोष्ट माझ्या संबंधी आहे. माझे मित्र व वैद्यकीय सल्लागार यांनी निश्चितपणे मला असे सांगितले की माझी या मधुमेहाच्या विकारापासून निकोप होण्याची मोठी शक्यता आहे. पण जर का तो रोग उलटला तर धोकादायक आहे. मधुमेहाचा आजार हा खाण्यापिण्यावर अवलंबून असणारा आजार आहे. माझ्या दैनंदिन भोजनाची व इन्सुलिन इंजेक्शन वगैरे बाबत काळजी घेणारे कोणी नसेल तर उलट उचल खाणार नाही असे मुळीच सांगता येणार नाही. माझ्या त्या मित्राचे असे म्हणणे की जर माझी लग्न करण्याची तयारी नसेल तर मी एखादी शुश्रूषेसाठी नर्स किंवा घरदार सांभाळणारी बाई पाहावी.
या गोष्टीचा मी फार काळ विचार करीत आहे. शुश्रूषेसाठी एखादी नर्स वा घर सांभाळणारी एखादी बाई घरी ठेवल्याने लोकांच्या मनात शंका कुशंका निर्माण होतील. याचकरता लग्न करणे हा अधिक चांगला मार्ग आहे. चिरंजीव यशवंताच्या आईच्या मृत्यूनंतर लग्न करायचे नाही असा माझा निश्चय होता, परंतु प्राप्त परिस्थितीवर मजवर माझा निश्चय मोडण्याची पाळी आलेली आहे. डॉक्टर स्पष्टपणे म्हणतात, लवकर मरणे किंवा लग्न करणे यातून कोणती तरी एक गोष्ट करणे भाग आहे. यासाठी माझ्या पसंतीनुसार पत्नी मिळणे अशक्य नसले तरी अवघड आहे. माझी सौभाग्यवती होणारी स्त्री सुशिक्षित असली पाहिजे, तसेच ती डॉक्टरकीचा व्यवसाय करणारी असली पाहिजे व त्याचबरोबर स्वयंपाक पाण्यात चांगली हुशार असली पाहिजे. या गोष्टीचा विचार करता आपल्या समाजात या तिन्ही गुणांनी युक्त व माझ्या वयाला अनुरूप अशी एखादी स्त्री मिळणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. तसेच इतर दुसऱ्या समाजातही माझे काही संबंध नसल्याने माझ्याशी लग्न करावयास अशी स्त्री मिळणेही अवघड दिसते. लग्न पुढे ढकलले तर याविषयी लोकात दिवसेंदिवस जास्त बभराव होईल आणि दुष्ट लोक माझी बदनामी करावयास ती एक मोठी पर्वणीच साधतील अशी मला भीती वाटते. ही गोष्ट करण्यात मी काही नैतिक गुन्हा करीत आहे असे मला वाटत नाही. तक्रार करायला मी कोणालाही जागा ठेवलेली नाही, यशवंताला सुद्धा नाही. त्याला मी आजपर्यंत सुमारे 30,000 रुपये दिले असून कमीत कमी 80,000 रुपये किमतीचे एक घरही दिले आहे. माझी खात्री आहे की कुठल्याही बापाला आपल्या मुलाकरता जे करता येईल त्यापेक्षा मी माझ्या मुलाकरता जास्त केलेले आहे. माझी प्रकृती एकाएकी ढासळली आहे आणि दुखण्याने फिरून उचल खाल्ली आहे. 4 दिवस डोळ्यांशी डोळा लागलेला नाही. पायातील वेदना तर असह्य होत आहेत. रात्रभर जागरण करून नोकरांना माझी सेवा करावी लागली. दिल्लीतील 2 नामांकित वैद्यांनी मला तपासले. त्यांचे मत असे पडले की जर पायातील वेदना त्वरित थांबल्या नाहीत तर त्या वेदना नेहमीच राहतील आणि कधीच बऱ्या होणार नाहीत. माझ्या प्रकृतीची काळजी घ्यायला कोणीतरी माणूस पाहिजे. या तुमच्या सूचनेचा मी पूर्वीपेक्षा अधिक आस्थेने विचार करीत आहे. माझे जीवन इतके एकलकोंडे झाले आहे की त्यामुळे अस्पृश्य हिंदू पुरुष व स्पृश्य स्त्रिया यांच्याशी माझे मुळीच संबंध नाहीत. पण सुदैवाने माझ्या पसंतीची एक महिला आहे. ती सारस्वत ब्राह्मण जातीची आहे. तारीख 15 एप्रिल रोजी दिल्ली येथे तिच्याबरोबर लग्न होईल. मी 11 तारखेस दिल्लीला आलो. मला थोडेसे बरे वाटत असले तरी अजूनही अशक्तपणा फारच जाणवतो. माझ्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत नाही. मी दिल्लीत फारच आजारी होतो. तारीख 3चा रविवार हा जीवावरचा दिवस निघून गेला. हल्ली मी जरा ठीक आहे. मी हल्ली कामही करू शकत नाही व बाहेरही पडू शकत नाही. प्रकरण 24. कायदे मंत्री. 21 डिसेंबर 1946 पर्यंत काँग्रेसकडून काहीच विचारले गेले नाही. मी लंडनला जाण्यापूर्वीच माझी व वल्लभभाई पटेल यांची बोलणी मोडली. माझे हंगामी मंत्रिमंडळात जाणे याबाबतीत काही खरेपण दिसत नाही. काँग्रेसकडून काहीही चिन्हे दिसत नाहीत. जर का काँग्रेसनेच तसे पाऊल टाकले तर आपल्या पक्षाचा विचार घेतल्याशिवाय व आपल्या समाजाला योग्य ते संरक्षण मिळाल्याशिवाय मी कसलेच पाऊल टाकणार नाही. सचिवालयात मला बोलवून स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात विधिमंत्रीपद स्वीकारण्यास तयार व्हाल काय अशी पृच्छा नेहरूंनी केली. याला मी होकार दिला. मी मंत्रिमंडळात सहभागी झालो, कारण मंत्रिमंडळाला येऊन मिळण्यासाठी मला जे पाचारण करण्यात आले होते विनाअट होते. मंत्रिमंडळात जाऊन दलितांचे हित मला साधता येईल या विचाराने मी मंत्रिमंडळात गेलो. केवळ विरोधाकरता विरोध करणे या तत्वाचा मला तिरस्कार वाटतो. मी मध्यवर्ती सरकारला जाऊन मिळालो आहे, काँग्रेस पक्षाला नव्हे. आपल्या स्वार्थासाठी काँग्रेस मंत्रिमंडळात मंत्र्याची जागा घेतली नाही. मंत्री झालो म्हणून मी आपल्या मार्गापासून रेसभरही ढळणार नाही. ही अशी शिला आहे, मी तलावात असो वा समुद्रात असो मला कोणतेही पाणी वाहून नेऊन बुडवू शकणार नाही. मी आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सदैव लढत राहणार. यासाठी माझ्या संबंधीचा चुकीचा समज करून घेऊन कुणाही अस्पृश्याने काँग्रेसमध्ये सामील होऊ नये. परंतु तुम्ही मात्र काँग्रेसमध्ये गेलात तर ढेकळाप्रमाणे विरघळून जाल, म्हणून तुमची संघटना अलिप्त आणि अभंग ठेवा. 10 ऑगस्ट 1951 रोजी नेहरूंना पत्र. माझ्या प्रकृतीची मला आणि माझ्या डॉक्टरांना चिंता वाटत आहे. तथापि डॉक्टरांच्या स्वाधीन होण्यापूर्वी हिंदू संहिता विधेयक, हिंदू कोड बिल हातावेगळे करण्याची मला उत्कंठा लागून राहिली आहे. तरी आपण या विधेयकाला अग्रक्रम देऊन 16 ऑगस्ट रोजी हे विधेयक लोकसभेपुढे विचारासाठी ठेवावे, म्हणजे सप्टेंबरपर्यंत यावरील चर्चा पूर्ण होतील. मी या विधेयकाला किती महत्त्व देतो आणि ते विधेयक लोकसभेने संमत करावे म्हणून त्यासाठी वाटेल तितके शारीरिक कष्ट करण्यास मी कसा तयार आहे हे पंतप्रधानांना माहीत आहे. लोकसभेत 27/9/51 रोजी राजीनामा. आपल्या जागेचा राजीनामा द्यावा असा विचार मी अनेक दिवस करीत आहे, परंतु लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन संपण्यापूर्वी हिंदू संहिता विधेयक आपण प्रत्यक्षात आणू या एकाच आशेमुळे माझा तो बेत मी कृतीत आणला नाही.
मी त्या विधेयकांचे भाग पाडण्यासही मान्यता दिली आणि त्याची मर्यादा विवाह आणि काडीमोड या विभागापर्यंत आणून ठेवली. असे करण्यात मला खुली आशा वाटत होती की आपल्या परिश्रमापैकी निदान एवढ्या तरी कष्टाचे चीज होईल. परंतु विधेयकाच्या त्याही भागाचा शोचनीय असा अंत करण्यात आला. तुमच्या मंत्रिमंडळाचा मंत्री म्हणून राहण्यात आता मला काही स्वारस्य वाटत नाही. राजीनाम्याबाबत निवेदन. विधिमंत्रीपद देऊ केले तेव्हा पुढे नियोजन खाते तुम्हाला देऊ असे आश्वासन पंडित नेहरूंनी दिले होते. परंतु प्रत्यक्षात मला मंत्रिमंडळाच्या एकाही समितीवर घेतले नाही. हा त्यातला पहिला मुद्दा. सरकार दलित वर्गाच्या बाबतीत उदासीन होते, हा दुसरा मतभेद. तिसरा मतभेद काश्मीरवरील धोरणाबाबत होता. काश्मीरची फाळणी करून तेथील हिंदू आणि बौद्ध लोकांचा भाग भारताला, मुसलमान लोकांचा भाग पाकिस्तानला जोडावा. चौथा मतभेद भारताच्या परराष्ट्रीय धोरणासंबंधी आहे. भारताचे परराष्ट्रीय धोरण चुकीचे असल्यामुळे भारताला मित्रांपेक्षा शत्रूच अधिक झाले. त्या चुकीच्या धोरणामुळे भारताला 350 कोटी उत्पन्नापैकी 108 कोटी एवढा अवाढव्य खर्च सैन्यावर करावा लागत होता. कारण आणीबाणीच्या प्रसंगी मदत करील असा एकही मित्र भारताला नव्हता. आणि मतभेदाचा पाचवा मुद्दा म्हणजे हिंदू संहिता विधेयक. नेहरू जरी प्रामाणिक होते तरी हिंदू संहिता विधेयक नेटाने शेवटात नेण्यासाठी त्यांनी जितका निर्धार कळकळ दाखवायला पाहिजे होती तितकी दाखविली नाही. एकूण मी आजारी माणूस म्हणून मंत्रिमंडळातून बाहेर पडलो नाही, तर निराश मनुष्य म्हणून मी बाहेर पडलो. कारण आजारपणाच्या सबबीवर कर्तव्याचा त्याग करणारा माणूस मी नाही. प्रकरण 25. माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान. मला 5 मिनिटात माझ्या जीवनाचे तत्वज्ञान सांगायचे आहे. तत्वज्ञान शब्दाचा अर्थ या संदर्भात मी सामाजिक तत्वज्ञान असाच समजतो. प्रत्येक मनुष्याला काहीतरी जीवनविषयक तत्वज्ञान असणे इष्ट आहे. आपल्या वर्तणुकीचे मोजमाप करण्यासाठी मनुष्याला काहीतरी निकष ठरविणे आवश्यक आहे आणि जीवनविषयक तत्वज्ञान हाच तो निकष. प्रत्येक विषयाला जीवनविषयक तत्वज्ञान असणे आवश्यक आहे असे मी म्हणतो. याचे कारण या तत्वांच्या निकषानेच आपण वाईट केले आहे याचे त्याला आकलन होते. जेव्हा आपण चुकलो आहोत असे त्याला समजेल तेव्हाच त्याला आपल्या तत्वानुरोधाने आपली उन्नती साधण्याची जबाबदारी पटेल. माझे जीवनविषयक तत्वज्ञान मी निश्चित केलेले आहे. त्याच्या नास्ती पक्षी आस्ती पक्षी अशा 2 बाजू मी आता स्पष्ट करणार आहे. नास्ती पक्षी सांख्य तत्वज्ञानातील त्रिगुणांवर आधारित असलेले व भगवद्गीतेत विशद केलेले हिंदूचे सामाजिक तत्वज्ञान मला नापसंत आहे. कारण माझ्या मताप्रमाणे कपिलांच्या तत्वज्ञानाचे ते एक निघृण विकृत स्वरूप आहे आणि त्याचमुळे जातीव्यवस्था आणि क्रमवार विषमता पद्धती हा हिंदूंच्या सामाजिक जीवनाचा एक मूलभूत नियम ठरला आहे. आस्ती पक्षी माझे जीवनविषयक तत्वज्ञान 3 शब्दातच समूर्त झालेले आहे: स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. फ्रेंच राज्यक्रांतीवरून माझे जीवनविषयक तत्वज्ञान मी उसने घेतले आहे असे मात्र कोणी समजू नये. तसे मी केलेले नाही असे मी निक्षून सांगतो. माझ्या तत्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धर्मात आहे. माझे गुरु भगवान बुद्ध यांच्या शिकवणीतूनच हे तत्वज्ञान मी स्वीकृत केलेले आहे. माझ्या जीवनविषयक तत्वज्ञानात स्वातंत्र्याला स्थान आहे हे मला आग्रहपूर्वक सांगावायचे आहे. पण त्याचबरोबर अनिर्बंध स्वातंत्र्य समतेला मारक ठरते. माझ्या तत्वज्ञानात समतेचे स्थान स्वातंत्र्यापेक्षा वरचे आहे, तरीसुद्धा त्यात संपूर्ण समतेला मुळीच थारा नाही. कारण अमर्याद समता ही स्वातंत्र्याच्या अस्तित्वाआड येते आणि स्वातंत्र्याला वाव असणे तर आवश्यक आहे. माझ्या तत्वज्ञानात स्वातंत्र्य व समतेच्या अतिक्रमणापासून संरक्षण मिळावे म्हणूनच फक्त कायदे कानूनचे स्थान गृहीत धरलेले आहे. पण कायद्याचे स्थान मी फारच गौण मानतो. कारण स्वातंत्र्य व समतेच्या भंगाबाबतीत कायदा खात्रीने समर्थ ठरेल असा मला विश्वास वाटत नाही. मी बंधुभावाला सर्वोच्च स्थान देऊ इच्छितो. कारण स्वातंत्र्य व समता नाकारली जाण्याप्रसंगी बंधुभाव हाच खराखुरा रक्षक ठरतो. सहभाग हे बंधुभावाचे दुसरे नाव आहे आणि बंधुभाव आणि मानवता हे धर्माचे दुसरे नाव आहे. कायदा व सहभावाचे मूल्यमापन करताना हा फरक जाणवतो. याचे कारण कायदा हा धर्मातील असल्यामुळे तो कोणीही मोडू शकतो. याउलट सहभाग अथवा धर्म हा पवित्र असल्यामुळे त्याला मान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य गणले जाते. माझे तत्वज्ञान हे कोणा सुखवस्तू माणसाचा ध्येयवाद आहे असे मानू नये. सामाजिक जीवनातल्या त्रिगुण तत्वांचा नाश करून हिंदू समाजात क्रांती घडवून आणू शकेल असेच माझे क्रांतिकारक तत्वज्ञान आहे. म्हणून मी इतका चढावखोर आहे आणि मला पुष्कळ शत्रू आहेत. पण मला हे शत्रू आवडतात, कारण मला माहीत आहे की माझे बोलणे ते कान देऊन ऐकत असतात. माझे तत्वज्ञान हे फक्त माझ्यासाठी नाही तर ते इतरांसाठीही आहे. निराळ्या शब्दात सांगावायचे म्हणजे माझ्या तत्वज्ञानाच्या मागे
विशिष्ट उद्दिष्ट आहे. मला मतपरिवर्तन करावायचे आहे. त्रिगुण तत्वाच्या अनुचरांचा त्याचा त्याग करावयास लावून माझ्या तत्वज्ञानाचा स्वीकार करावयास लावायचा आहे. हे एक भव्य कार्य आहे आणि त्याला पुष्कळ अवधी लागण्याचा संभव आहे. आज भारतीय व्यक्ती 2 निरनिराळ्या ध्येयवादांनी नियंत्रित आहेत. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत सूचित केलेला ध्येयवाद आणि धर्मात अंतर्भूत केलेला सामाजिक ध्येयवाद. ज्याला समज आहे त्याला कळू शकेल की हे 2 परस्पर विसंगत ध्येयवाद आहेत. राजकीय ध्येयवादामुळे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या जीवनमूल्यांना मान्यता मिळाली आहे. तथापि प्रचलित सनातनी वृत्तीच्या सामाजिक ध्येयवादामुळे ही तत्त्वे व्यवहारात नाकारली गेली आहेत. असे हे विसंगत जीवन किती काळ चालणार आहे? कधीतरी एक दुसऱ्याला शरण गेल्याशिवाय उपायच नाही. माझ्या जीवन तत्वज्ञानावर माझा पुरेसा विश्वास आहे. म्हणूनच जो आज बहुसंख्य भारतीयांचा राजकीय ध्येयवाद आहे तो सर्वांचा सामाजिक ध्येयवाद होईल अशी मला उमेद आहे.